उत्सव तीन रंगांचा आभाळ यात सजला। नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला। इथे उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांना व सर्व पालकांना व माझ्या मित्रमैत्रिणींना माझे नमस्कार। माझे नाव श्रेया प्रवीण उद्गावे। मी आता 4थी मध्ये शिकते। मी मनपा शाळा 19 क्रमांक मिरज येथे शिकते। देश देश म्हणजे तरी काय हो, अहो देश देश म्हणजे तरी काय हो। माझे प्रिय देशवासियांनो, मी भारत माता बोलतेय, मी भारत माता बोलतेय। रक्ताचं दान आणि प्राणाचं बलिदान देऊन या पारतंत्र्यात अडकलेल्या माझ्या मातृभूमीला स्वतंत्र करणाऱ्या माझ्या शूरवीरांनो, मी भारत माता बोलतेय, मी भारत माता बोलतेय। 77 वर्षांपूर्वी परकीय यांच्या गुलामगिरीतून तुम्ही मला मुक्त केलं आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी यांची देही यांचा डोळा स्वातंत्र्याचा सूर्य पाहून मी कृतकृत्य झाले। या स्वतंत्र लढण्यात कैक जणांनी हुतात्मा पत्करला, तेव्हा कुठे या भारत भूमीने मुक्तीचा श्वास घेतला। पण आजकाल का कुणास ठाऊक माझा श्वास गुदमरतोय। जी लेकरं माझ्यासाठी परकीयांशी रडली, आज तीच लेकरं एकमेकांशी भांडताना पाहून माझा जीव कोंडतोय। मातेला तिची सारी लेकरं सारखीच, मग ती काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही का राहत असे ना, तिची माया कधीच कोणावर पातळ होत नाही। आजकालचे हे जीवन पाहून मात्र माझं मन खट्ट झाले। ज्या पदराने मी तुमचे डोके पुसायला हवे, आज तोच पदर माझ्याच अस्वांनी भिजून गेलाय। भाषा वाद जाणीवाद यावरून होणारे वादविवाद मला हताश करून टाकतात। मी स्वतंत्र झाले याचाच अर्थ माझ्या भूमीवर राहणारा प्रत्येक प्राणी मात्र स्वतंत्र झाला। आजकालचे हे गढूळ वातावरण पाहता स्वतंत्र याचा अर्थ स्वराचार असा तर कोणी करून घेतला नाही ना। आजकाल अनेक जण देशाने मला काय दिलं याच्यावर हिशोब लावत आहेत। मला त्यांना काहीतरी सांगायचं, अहो देशाने मला काय दिलं याच्यापेक्षा आपण देशाला काय दिलं याचा कधी विचार केलेला आहे का? आणि देश तरी म्हणजे काय हो? दर्या खोरे, नदी नाले, डोंगर झाडी, फळे पाणी इतकाच असतो का हो देश? अहो तुमच्या आमच्या सारख्या माणसांचाच असतो ना। मग या जातीचा तो त्या धर्माचा आपल्यात भेदवा आलाच कुठून? मी शेवटी इतकेच बोलते, ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।